बदलापूरमध्ये उघडकीस आलेल्या बेकायदेशीर स्त्री बीज विक्री प्रकरणात पोलीस तपासाला मोठं यश मिळाले। तर बदलापूर पूर्व पोलिसांनी तब्बल 5,000 पानांचं दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केलंय। या प्रकरणात 5 नामांकित डॉक्टरांसह एकूण 15 आरोपींवर गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत। तपासाच्या 88व्या दिवशी हे दोषारोपपत्र सादर करण्यात आले। तर या प्रकरणामुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली। पोलिसांच्या तपासानुसार नाशिकमधील एका IVF केंद्राच्या नावाखाली हे संपूर्ण रॅकेट कार्यरत होतं। गरजू महिलांना पैशाचं आमिष दाखवून त्यांना या अवैध प्रकरणात ओढलं जात असल्याचे तपासात समोर आले। महिलांना 15 ते 20 हजार रुपयाची ऑफर देऊन स्त्री बीज संकलन केलं जात होतं। तर संशय टाळण्यासाठी डोनर महिलांची ओळख बदलण्यात येत होती आणि त्यासाठी बनावट आधार कार्ड तसेच खोटी ओळखपत्र वापरली जात असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। या प्रकरणात एकूण 15 आरोपींवर दोषारोप ठेवण्यात आले। त्यापैकी 8 आरोपींना अटक करण्यात आली आहे। तर उर्वरित 7 जणांना त्यांच्या भूमिकेनुसार कायदेशीर नोटिसा बजावण्यात आल्यात। अटक करण्यात आलेल्यांमध्ये सुलक्षणा गाडेकर, अश्विनी चाबुस्कवार, मंजुषा वानखडे, फार्मासिस्ट सुमित सोनकांबळे आणि बेकायदेशीर लॅब चालवणारा हरप्रीत सिंग सिद्धू यांचा समावेश आहे। या प्रकरणाचे धागेदोरे केवळ बदलापूर पुरते मर्यादित नसून ठाणे, नवी मुंबई, पालघर, पुणे आणि इतर राज्यांपर्यंत पोहोचल्याचं तपासात निष्पन्न झालंय। पोलिसांनी पीडित महिलांचे जबाब नोंदवून ते महत्त्वाचे पुरावे म्हणून दोषारोपपत्रात समाविष्ट केलेत। या रॅकेटमध्ये आणखी काही जणांचा सहभाग आहे का याचाही तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। दरम्यान या संपूर्ण प्रकरणामुळे बेकायदेशीर प्रजनन केंद्राच्या कामकाजावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासन पुढील तपास अधिक वेगाने करत आहेत। बदलापूर पूर्व पोलीस स्टेशन अंतर्गत संबंधित गुन्हा दाखल झाला होता। त्यामध्ये आम्ही काल 88व्या दिवशी जवळपास 5,000 पानांचं चार्जशीट जे ते मान्य न्यायालयामध्ये दाखल केलेलं आहे। यामध्ये एकूण 15 आरोपितांवरती चार्ज ठेवण्यात आलेला आहे। यात एकूण 8 अरेस्ट झाले होते आणि 7 लोकांना आपण त्यांच्या रोलनुसार नोटीस दिली होती आणि एकूण 15 पैकी 5 जे वैद्यकीय तज्ञ आहेत त्यांच्यावरती आपण दोषारोप ठेवलेला आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास जो आहे तो आरोग्य विभाग आणि आमचे माननीय वरिष्ठ यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तो पूर्ण केलेला आहे आणि त्याचं चार्जशीट जे आहे ते काल रोजी मान्य न्यायालयामध्ये आपण ठेवलेलं आहे आणि जे विक्टिम्स होते, बळीत होते, त्यांचेही स्टेटमेंट जे आहे ते घेण्यात आले होते आणि ते पण पुराव्या दाखल जे आहे ते चार्जशीटमध्ये ठेवलेले आहे। त्या संदर्भाने विक्टिम संदर्भाने आपली जी माहिती समोर आली होती त्यांची तसा जबाब जो आहे तो घेण्यात आला होता। त्या संदर्भाने आपण पूर्ण जी कागदपत्र आहेत, जे पुरावे आहेत ते संबंधित चार्जशीटसोबत जोडलेले आहेत। त्यांचे ART कायद्यानुसार ते दोषी असल्याचं थोडंसं निष्पन्न झालं होतं। तर त्या अनुषंगाने आपण यामध्ये चार्जशीटमध्ये तसा चार्ज ठेवला होता आणि त्यांना त्यांच्या रोलनुसार आणि कायद्यातील शिक्षेनुसार आम्ही त्यांना नोटीस दिलेली आहे। यामध्ये आणखीही काही जे सहभागी आहेत या अनुषंगाने आम्ही पुढील तपास जो आहे तो करण्याची तजवीज जी आहे ती ठेवलेली आहे। 193(8) नुसार आमचा जे काही पुढील तपास असतो तो करत आहोत।